नमस्कार मंडळी, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. लवली हा माईला घेऊन घरी आलेला असतो. माईला तो झोपवतो, गोळी देतो. इतक्यातच पिंट्या गाडीचा हॉर्न वाजवतो. बाहेर रावसाहेब आणि पिंट्या आलेले असतात. लवली बाहेर येतो आणि पिंट्याला म्हणतो की काय रे, तुमची गावबंदी उठवली वाटतं. रावसाहेब बोलतो की तुला काय करायचंय त्याच्याशी, आणि तसंही तुझं घर हे गावाच्या बाहेर आहे. आम्ही इथे एका म्हातारीला शोधायला आलोय. एका म्हातारीला तू बघितलं का? पांढरी साडी नेसलेली आहे ती. लवली मनात विचार करू लागतो की याचा अर्थ ह्या कावळ्यांचंच हे काम आहे. रावसाहेब लवलीला विचारत असतो की अरे काय म्हणतोय मी, कळतंय का तुला? तेव्हा लवली म्हणतो की नाही, मी तर कुठली अशी म्हातारी बघितलीच नाही. त्या म्हणतो की पण आता तू घरात कोणाशी तरी बोलत होता असं वाटलं मला. कोण आहे घरामध्ये? संत्या आहे ना? लवली म्हणतो की नाही, मी घरात एकटा असलो ना तर मी एकटाच बडबडत असतो. पिंट्या म्हणतो की आम्ही तर नाही कधी बघितलं तुला एकट्याला बडबड करताना. आता लवली म्हणतो की कसं काय बघणार आहे तुम्हाला एकट्याने बडबड करताना, कारण एकटा असल्यावर मी एकटाच बडबड करत असतो. रावसाहेब म्हणतो की ऐ जास्त शहाणपणा करू नकोस, आणि पिंट्या जरा तू आतमध्ये बघून ये कोणी आहे का काय. लवली म्हणतो की ए पिंट्या, आतमध्ये जायचं नाही हा, अजिबात आतमध्ये जायचं नाही. रावसाहेब म्हणतात की अरे का बरं आतमध्ये जायचं नाही? बघू दे तर आम्हाला कोण आहे आतमध्ये. माझ्या घरामध्ये बुटं घेऊन जायचे नाही. तर रावसाहेब म्हणतो की पिंट्या तू बुटं काढ बरं. परंतु लवली म्हणत असतो की ए पिंट्या, आतमध्ये अजिबात जायचं नाही हा. रावसाहेब आता लवलीला पकडतो आणि म्हणतो की पिंट्या आतमध्ये जाणार म्हणजे जाणार. लवली म्हणतो की ओ रावसाहेब, ही दमदाटी आहे बर का. तर पिंट्या आता आतमध्ये निघून गेलेला असतो. तर रावसाहेब लवलीला म्हणत असतो की ए लवली, जर म्हातारी आतमध्ये गावली तर म्हातारी जीवाने जाईलच, परंतु तूही जाशील एवढं लक्षात ठेव. तेवढ्यातच पिंट्याचा आवाज येतो. पिंट्या मोठमोठ्याने रावसाहेबांना आवाज देत असतो. रावसाहेब आता पटकन घरामध्ये जातो. तर लवली मात्र आजीची माफी मागत असतो की आजी अगं मी तुला वाचवू शकलो नाही ग. तर इकडे शेतामध्ये सर्वजण जेवायला बसलेले असतात. तर नित्याही तिथे आलेली असते. तात्या म्हणतात की या मॅडम या, जेवता का? नित्या म्हणते की मला भूक तर लागली आहे. अधिराज म्हणतो की पिझ्झा बर्गर खाणारी ही माणसं, यांच्या घशाखाली काही झुणका भाकर जाणार आहे का? नित्या म्हणते की मी अचानकच आले, म्हणजे जेवण तर तुमच्या पुरतच असेल नाही का? तात्या म्हणतो की अहो नित्या मॅडम, असं गावाकडे असं काही नसतं. खायला आणताना आम्ही काय असं मोजून मापून नाही आणत. अहो एकच काय, अजून 2-4 लोक पोटभर जेवतील एवढं जेवण आहे. विमल म्हणते की हो मॅडम, पण हे रेस्टॉरंट सारखं जेवण नाहीये बरं का, म्हणजे झुणका भाकर आणि ठेचा आहे. तुम्हाला चालेल ना? नित्या म्हणते की आता तुम्हाला चालते म्हटल्यावर मला का नाही चालणार. नित्या आता सर्वांसोबत जेवण करायला बसलेली असते. नित्या म्हणते की आता जेवण झाल्यानंतर काय काम करायचं तेही सांगा. तर अधिराज म्हणतो की मॅडम आज तुमचा पहिला दिवस आहे ना, त्यामुळे जास्त ताण घेऊ नका. नित्या म्हणते की हो पण मी फ्रेश आहे, मला हे सगळं खूप आवडतंय. तात्या आता नित्याला ताट देतात. तर अधिराज म्हणतो की मॅडम चमचे वगैरे नाही बरं का आमच्याकडे. तात्या बोलतात की अधिराज नुसता बोलू नको, नित्या मॅडमला कांदा फोडून दे बरं. आणि मग अधिराज त्याच्या हाताने नित्याला कांदा फोडून देतो. नित्या पहिलाच घास हा ठेचाचा खाते आणि तिला ठेचा हा खूप तिखट लागतो. आवरीचं लक्ष नित्याकडे जातं आणि ती नित्याला विचारते की तिखट लागतोय का ठेचा? तेव्हा नित्या म्हणते की नाही. त्या म्हणत असतात की ठेचा मस्त झालाय, पण ठेचाला जरा मिरची कमी पडली, मिरची अजून टाकायला हवी होती. म्हणते की बापरे, अजून मिरची टाकायची होती? तर तात्या म्हणतात की हो मग ठेचा येतो, ठेचा कसा झणझणीतच झाला पाहिजे. त्याला प्रचंड तिखट लागलेलं असतं आणि तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. अधिराज नित्याला म्हणतो की नित्या मॅडम मानलं बरं का तुम्हाला, म्हणजे तुमच्या डोळ्यातून पाणी आलंय तरी काय तुम्ही पाणी प्यायला मागितलं नाही. म्हणते की अहो खरं सांगू का, पहिल्या 2 घासातच माझी जीभ जळाली आहे आणि हे सर्व खरंच खूप तिखट आहे. तर विमल आता पाणी द्यायला जाते, परंतु पाणी नसतं. विमल आता पाहुणीला म्हणते की पाहुणी जा बरं पाणी घेऊन ये. पाहुणी आता बाहेर जाते. पाण्याने भरलेला हंडा तिथे ठेवलेला असतो. पाहुणी आता तो हंडा खाली फेकून देते आणि म्हणते की अरे पाणी सांडलं. अधिराज म्हणतो की ओ मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका, या माझ्यासोबत. पाहुणी अधिराजला म्हणते की अरे राज, मी पण येते की तुझ्यासोबत. अधिराज म्हणतो की तू थांब इथे, यांना मी जरा विहिरीवर घेऊन जातो. अधिराज आता नित्याला पाणी प्यायला देतो. नित्या म्हणते की पाणी गोड होतं हा. अधिराज म्हणतो की माझ्या हातचं समदच गोड लागतं. तर नित्या म्हणते की मग ठेचा का तिखट होता? अधिराज म्हणतो ते माझ्या हातचं नव्हतं ना. तर मग नित्या म्हणत असते की इतकं तिखट कसं काय खाऊ शकतात तुम्ही? अधिराज म्हणतो की जर असं विचारलं तर मी सांगेल की सवय लागलीये पोटाला. पूर्वीच्या काळी लोकांना जेवायला नसायचं. पूर्वीच्या काळी काय, आत्ताच्या काळी सुद्धा लोकांना जेवायला नसायचं, त्यामुळे लोक असं तिखट खायचे आणि मग लोकांना तिखट लागायचं. आता तिखट खाल्ल्यावर काय करायला लागणार? पाणी प्यायला लागणार. आणि मग लोकांची पोटं ही पाणी पिऊनच भागायची आणि त्यामुळे पिढ्यानपिढ्या आमच्याकडे ही संस्कृती चालली आहे. आता शेतात काम करायचं म्हटल्यावर अंगात रांगडेपणा तर हवाच ना. त्या म्हणते की बापरे, म्हणजे मला सुद्धा आता जीभ
रांगडी करायला शिकायला हवं. नित्या म्हणते की आता निघायला हवं. अधिराज म्हणतो की हो निघा तुम्ही आता, कारण तुमची फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनची स्पर्धा आता संपली असेल. अहो शेतात खूप कामं असतात, तुम्हाला नाही झेपायची ती. नित्या म्हणते की अरे बापरे, अरे सण टॉपला आहे आणि तुम्ही एवढ्या उन्हात कामं करणार, मला वाटलं की थोडी नॅप घाल तुम्ही, पॉवर नॅप. अधिराज म्हणतो की ओ मॅडम, शेतात काम करायचं म्हटल्यावर पॉवरची गरज असते, नॅपची नाही. चला बरं आता पुढे. त्यानंतर अधिराज आणि नित्या दोघेही शेतामध्ये गवत काढत असतात. पावनी त्या दोघांना बघत असते आणि खूप जळत असते. पावनी आता स्वतःच्याच हाताला जखम करून घेते आणि मनात म्हणत असते की जखम सहन कर पावणे, आता जोपर्यंत ही तुझ्या डोळ्यासमोरून काही जात नाही तोपर्यंत सहन कर. ही जर आता सारखी माझ्या आणि माझ्या रातच्या मध्ये मध्ये येत राहिली ना तर जीवानिशी जाईल ही एक दिवस. पण त्या दिवसाची वाटच कशाला बघायची मला, आत्ताच हिची वाट लावते मी. पावनी आता मुद्दामच तारेचा बंडल हा नित्याच्या अंगावर फेकण्यासाठी टाकते. अधिराजचं नेमकं लक्ष तिथे जातं आणि अधिराज आता मोठ्याने ओरडतो की गौरी. तर नित्या आता अधिराजच्या अंगावर पडलेली असते आणि नित्या अधिराजला विचारते की अधिराज, तू आता मला गौरी म्हणून हाक मारलीस? अधिराज म्हणतो की झालं का तुमचं परत सुरू? नित्या म्हणते की अरे पण झालं काय, तुम्हाला का बरं ढकललंस? अधिराज म्हणतो की अहो हा तारेचा बंडल घरंगळत खाली आला, आता मी जर तुम्हाला ओढलं नसतं तर तुमच्या अंगावर आला असता, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगत होतो पण तुम्हाला काही ऐकायचंच नाही माझं. नित्या म्हणते की सॉरी हा आणि थँक्यू. रावसाहेब आता इकडे लवलीला जोरजोरात हाका मारत असतात, त्यामुळे लवली आता घरामध्ये जातो. रावसाहेब म्हणतात की हे काय आहे? लवली म्हणतो की कुठे काय? रावसाहेब म्हणतात की उंदरा पकडायला तू ट्रॅप लावलाय, सांगायचं की नाही आधी? हे बघ पिंट्याचा पाय अडकलाय त्याच्यामध्ये. लवली म्हणतो की अरे वा, मी लांडग्यांसाठी पण लावला होता ट्रॅप. पिंट्या म्हणत असतो की अहो रावसाहेब नुसते बोलत काय बसले, काढा की माझा पाय. तर पिंट्या रावसाहेबांना म्हणत असतो की रावसाहेब अहो मी सगळं घर बघितलंय पण ती म्हातारी काय इथं नाहीये. लवली स्वतःशीच म्हणत असतो की ही आजी काही खरंच पळून गेली की काय? ते दोघंही आता तिथून निघून गेलेले असतात. तर आजी आता लपून बसलेली असते. तर लवली म्हणतो की अगं आजी तू इथे काय करतीये? आजी म्हणते की आता काय करणार, अशा परिस्थितीत मी कुठं पळणार होती. बरं आजी, मी तुला आता औषध देतो आणि औषध घेतल्यावर तुला बरंही वाटेल आणि मग मी तुला बाहेर सोडून येतो. माई म्हणतात की नाही नाही, आता इथून पुढे मी कुठेही जाणार नाही, मला फक्त माझ्या जयदीप आणि गौरीकडे जायचंय. विमल नित्याला म्हणत असते की मॅडम आता घरी गेलं ना मस्त गरम पाण्याने आंघोळ करा. इतक्यातच ईशांतही तिथे आलेला असतो आणि तो नित्याला म्हणतो की नित्या अगं काय वेडेपणा आहे हा. नित्या आता गाडीमध्ये बसते तर अधिराज नित्याला म्हणत असतो की काय मग नित्या मॅडम, फिटली का हौस तुमची? नित्या म्हणते की हो मग सगळी कामं करून बसली मी. अधिराज म्हणतो की शेतकऱ्याचं लाईफ जगायचं होतं ना तुम्हाला, तशी तर तुमचं निम्म काम झालंय. नित्या म्हणते की निम्म काम, दिवस तर संपलाय. अधिराज म्हणतो की दिवस संपलाय ते तुमच्यासाठी आणि सूर्यासाठी. बायका आता शेतातून भारा घेऊन घरी जातात, घरी दिवाबत्ती करतात, रात्रीच्या जेवणाची तयारी सुद्धा करतात आणि घरातलं सगळ्यांचं पोट भरलं की मग स्वतः घास खातात. आणि तुमचं काय, तुम्ही तर निम्म्यातूनच गार झालात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की हे काय तुमचं काम नाही, कारण शेवटी एसीची सवय तुम्हाला, आणि तसंही उन्हाचं चटकं कसं सहन करणार तुम्ही. बरं झालं तुमची अक्कल एवढ्यावरच ठिकाणावर आली, आता काय तुम्ही परत शेतीच्या वाट्यावर जाणार नाही, तुम्ही बसा आणि एसी मध्ये आराम करा. असं म्हणून आजचा हा भाग इथेच संपतो आणि पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे शालिनीला एक जण बोलत असतो, तुझ्या भूतकाळामध्ये तू घरच्यांचा घातपात केला होतास आणि आता तीच माणसं एकत्र येऊन तुझा घात करणार आहेत. नित्या अधिराजच्या घरी येते आणि अधिराजला म्हणते की अधिराज आजपासून मी तुझ्याच घरी राहणार आहे. तर मित्रांनो, असे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.